मनसेच्या सर्व भूमिका ह्या दुतोंडी आहेत। इंदुरी उपहारगृहावरून आशिष शेलार यांनी मनसेवर निशाणा साधलाय। आमच्या यशाची चेष्टा म्हणजे लोकशाहीची चेष्टा आहे। दीपक केसरकरांनी सुद्धा मनसेवर हल्लाबोल केलाय। एका बाजूला सांगायचं अशा पद्धतीच्या दुकानांना किंवा दुकानावर मिळणाऱ्या गोष्टींना विरोध करायचा आहे, दुसऱ्या बाजूला तिथे जाऊन उद्घाटनं करायची। हेच आपल्याला दिसतं की एका बाजूला स्वतःची परिवारातील लोक इंग्रजी शाळेत पाठवायची, पण बाकीच्यांनी इंग्रजी किंवा हिंदी शिकलं तर त्याला विरोध करायचा। आपले व्यक्तिगत खाजगी मित्र परभाषिक करायचे, आमचा विरोध नाही, पण दुसऱ्यांनी परभाषिकांचा मुद्दा घेतला तर विरोध करायचा। या दुतोंडी भूमिका आहेत, त्या सर्व पक्षाच्याच तशा भूमिका आहेत। एक गोष्ट अशी आहे बघा, आम्ही लोकांसाठी काम करत राहतो। आपण अशी जर अपेक्षा केली की आम्हाला मिळालेलं जे बहुमत आहे विधानसभेतलं त्याची जर तुम्ही कुचेष्टा करत असाल तर तुम्ही लोकशाहीची कुचेष्टा करता, कारण तुम्ही लोकांकडे दुर्लक्ष केलं। आमच्या सरकार मात्र सातत्याने लोकांची कामं करत राहिलं, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या, त्याच्यामुळे जनता आमच्याबरोबर राहिली। तुम्ही एका भ्रामक कल्पनेमध्ये राहिला की लोकसभेला जे मिळालं यश ते जे खोटं प्रचार केला जातो त्याच्यामुळे मिळालेलं यश होतं। खरं तर ती सूज होती म्हटलं तर चुकीचं नाही, कारण त्याच्यानंतर आलेल्या विधानसभेमधले निकाल हे पूर्णपणे वेगळे होते।